जवळपास 20-25 लाख विद्यार्थ्यांनी वैद्यकीय पात्रता परीक्षा जी NTA कडनं घेतली जाते, ही नीटची परीक्षा जवळपास 20-25 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती। मागच्या वर्षी सुद्धा लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली। मागच्या वर्षीची पुनरावृत्ती या वर्षी झाली आणि हा नीटचा पेपर फुटलेला आहे। राजस्थान पासूनचं हे कनेक्शन महाराष्ट्रात, पुण्यात, नाशिक पर्यंत येऊन पोहोचलेलं आहे। देशाच्या यंत्रणेचं, राज्य सरकारचं, केंद्र सरकारचं हे पूर्णपणे अपयश आहे। मुलांना पास करायच्या नादात हे सरकार फेल होत चाललेलं आहे आणि अशा पद्धतीने पेपर फुटी होत असेल तर वर्षभर 2 वर्ष या कोर्सेसची तयारी करून जर हा पेपर देऊन सुद्धा हा पेपर फुटणार असेल आणि परीक्षा पुन्हा घ्यावी लागत असेल तर सरकारनं या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा हा खेळ थांबवला पाहिजे। तातडीनं या सगळ्याची CBI चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी आणि विद्यार्थ्यांचं भविष्य ज्याकडे सरकारचं अजिबात लक्ष नाही आहे ह्याच्या संदर्भामध्ये सरकारनं ठोस भूमिका या संदर्भात घ्यावी आणि विद्यार्थ्यांना यातनं न्याय मिळवून द्यावा।